नमस्कार दोस्तों, मी स्नेहल काताळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। दोस्तों, आतापर्यंत आपण ॲग्रो म्हटलं तर शेती संदर्भात जे बोलतोय, तर पहिली गोष्ट आपण सेंद्रिय बद्दल कशा पद्धतीने पीक वाढवायचं किंवा जमिनीची मशागत कशी करायची इथपर्यंत आपण आतापर्यंत बघितलं। पण आता आपण जे बघणार आहोत की ज्या फवारण्या केल्या जातात आणि त्या फवारणीमध्ये खास करून आता आपण बाहेर कुठेही गेलात आणि केमिकलच्या फवारण्या करायला जरी गेलात तरी खास करून कृषी केंद्रवाले आपल्याला जे फवारणी घेतोय त्याच्याबरोबर आपल्याला स्टिकर देतात आणि तो स्टिकर केमिकलचाही असतो आणि त्याचा फारसा नाही पण तीनच प्रकारे काम करतं। तर आपला जो स्टिकर आहे तो पूर्णपणे ऑर्गॅनिक मध्ये आहे आणि तो कशा पद्धतीने काम करतोय तर आपण पाहूया। आपला जो पुढचा प्रोडक्ट आहे इंडिया ॲग्रोचा एमआय स्प्रे प्लस, हा आपला स्टिकर आहे। आता हा स्टिकर काय करतं, जे मार्केटच्या व्हॅल्यू प्रमाणे जर आज बघितलं तर तो स्टिकर 3 प्रकारेच काम करतं, पण आपला हा स्टिकर 6 प्रकारे काम करतो। हा पॉलिनेशन, ॲक्टिवेटर, रिॲक्टर, स्प्रेडर या प्रकारे हे काम करते। आता आज बघायला गेलं तर तुम्ही केमिकलची जरी फवारणी घेताय तरी केमिकलच्या फवारणी सुद्धा आपण यूज करू शकतो, पण आपल्या प्रत्येक फवारणीमध्ये खास करून हा यूज करायचा आहे, कारण की जी फवारणी आपण घेणार आहोत ती फवारणी नुसती तिथपर्यंत तेवढ्या मर्यादित न राहता ती प्रत्येक ब्रँच पर्यंत पोहोचवण्याचं काम याच्या माध्यमातून होतं। आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण याचा एक डेमो पण केला जातो आपला की बघा अळवाचं पान घेतलं आणि त्याच्यावर एखादा पाण्याचा थेंब टाकलात तर ते फक्त आणि फक्त तिथपुरतच राहतं आणि मोत्यासारखं तसं पाणी राहतं, पण ते पसरत नाही। आता तेच पाणी आहे आणि याच्यातले एक सुईचा टोक, या एमआय स्प्रे मधला सुईला टोक असं बुडवून जरी त्या पानावर ठेवलात तरी विदिन सेकंदामध्ये ते ॲक्टिवेट होतं आणि पसरतं। म्हणजे याचप्रमाणे हे जे ॲक्टिवेशनचं काम करतंय, हे कुठलीही जी फवारणी आपण घेतोय, जे सोल्युशन आपण टाकतोय ते पूर्ण पसरवण्याचं काम करतं। आता बघा साधारणतः आपण ज्यावेळेस कुठलीही फवारणी घेतो तेव्हा बऱ्याच अंशी ज्यावेळेस फवारणी होते 2-3 दिवसांनी आपण पुन्हा बघतो की कीड लागलेलीच असते, पण होतं कसं, ज्यावेळेस फवारणी घेतो वरून फवारणी मिळते पण तीच कीड खाली जाऊन पानांच्या खाली जाऊन जेव्हा ती राहते तेव्हा ती आपलं काम सतत चालू ठेवत असते, पण तिला काही होत नाही। तर ते हेच काम करतंय की ज्यावेळेस ती फवारणी घेतली जाते तर पानाच्या वरून पण ते पसरवण्याचं काम करतं। इवन पेनिट्रेटर असल्यामुळे ते आरपार जाऊन त्या ज्या पानाच्या मागील किडी आहेत त्यांना पण क्लिअर करण्याचं काम करतं, त्यामुळे कीड राहत नाही आणि चांगला रिझल्ट आपल्याला जाणवतो। त्यामुळे कुठलीही फवारणी घेत असाल, सेंद्रिय असू दे किंवा कुठली केमिकलची असू दे, हे एमआय स्प्रे प्लस नक्कीच वापरून बघा, खूप छान रिझल्ट आहे याचा। आणि दुसरी गोष्ट, एक वर्ल्ड बेस्ट म्हणजे की आपला हा जो काय एमआय स्प्रे प्लस आहे हा पॉलिनेशनचं काम करतं। आता पॉलिनेशन तुम्हाला माहिती असेल की मधमाशी करते, म्हणजे परागीकरण ही नॅचरली मधमाशी करते, पण आज सध्या जेवढ्या फवारण्या आपण केमिकलच्या घेतोय तर त्या फवारण्या घेता घेता काय होतंय की ज्या शत्रू माशा आहेत त्याच्याबरोबर ही मित्र माशी म्हणजे मधमाशी सुद्धा आज पूर्णपणे निघून गेलेली आहे, कुठे दिसत नाही आपल्या वावरामध्ये। तर ह्या ज्यावेळेस आपण फवारणी करतो तर हे काय करतं, त्या मधमाशांना अट्रॅक्ट करतं आणि आपल्या पूर्ण शेतामध्ये नॅचरली परागीकरण करण्याचं काम याच्या माध्यमातून होतं। खूप सुंदर रिझल्ट आहे हे। आपण असं तर आपण शेतीसाठी वापरू शकतो, पण अजून ॲडव्हान्समध्ये ह्याचे काही बेनिफिट्स आहेत की जे आज भाजीपाला आहे, भाजीवर सुद्धा एक नॅचरली जरी तुम्हाला टवटवीत भाजी पाहिजे असेल तर हे आपण फवारलं। आता हे 1 लिटरला 1 ml याप्रमाणे ह्याचा डोस आहे, नुसतं फवारलं तरी सुद्धा भाजी टवटवीत राहते आणि छान राहते। हे पूर्णपणे ऑर्गॅनिक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा आपल्याला धोका नाही। ओके, तर कुठल्याही फवारणी घेत असाल तर नक्कीच एमआय स्प्रे प्लस वापरा, खूप सुंदर रिझल्ट आहे। थँक्यू सो मच। आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।